पंचायत समितीला आढळगाणातून आमचे पांडुरंग गोराग हे आढळगाणातून लढत आहे आणि बाळानगर गाणातून गोरखतात्या गोरडे यांच्या पत्नी चित्राताई गोरडे या पंचायत समितीची निवडणूक लढवत आहे। या निवडणुकीबद्दल काय प्रतिक्रिया आहे? निवडणुकीबद्दल गेल्या अनेक दिवसापासून झाले 2017ला इलेक्शन झाले होते आणि त्यानंतर आता 2025 चालू आहे। मध्ये जवळपास आमचा पंचायत समितीचा कार्यकाळ संपल्यानंतर जवळपास 4-5 वर्षामध्ये इलेक्शन झाले नाही आणि नागरिकांची मतदारांची सुद्धा खूप इच्छा होती की कारण की ज्या काही अडीअडचणी मतदारांना येत होत्या त्या अडीअडचणीची पूर्तता करण्यासाठी कुठलाही लोकप्रतिनिधी स्थानिक लेवलला नसल्यामुळं जिल्हा परिषद सदस्य असेल पंचायत समिती सदस्य असेल नसल्यामुळं नागरिकांना खूप अडचणी यायच्या आणि नागरिकांमध्ये सुद्धा आता मोठ्या प्रमाणात उत्साह आहे। त्यामुळं चांगल्या प्रकारे निवडणुकीच्या वातावरणात सध्या कालपासून प्रचाराची रणधुमाळी चालू झालेली आहे आणि येणाऱ्या 5 तारखेला जिल्हा परिषदेचं निवडणुकीचं मतदान। आपला काय विकासाचा संकल्प? विकासाचा संकल्प करायचा ठरलं तर गेल्या मागच्या काळात ज्यावेळेस आमचे स्वर्गवासी वडील नामदेवराव पाटील पिवळ यांच्या माध्यमातून या सर्कलमध्ये विविध शासनाच्या लोकोपयोगी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यात त्यांनी अतिशय मोठा त्यांचा सिंहाचा वाटा होता आणि 15-20 वर्ष जनतेने सुद्धा त्यांना कुठेही नाकारलं नाही आणि लोकांच्या हिताच्या ज्या ज्या योजना असतील तसेच रस्ते असतील पाणी असेल वीज असतील त्यांच्या कार्यकाळात या आडूळ सर्कलमध्ये ज्या ज्या विकास कामं त्यांना जिल्हा परिषदच्या माध्यमातून पाणी योजना असतील रस्ते असतील अशी विविध कामं त्यांच्या माध्यमातून त्या काळात झाली होती आणि त्याचाच आज प्रत्येक गावात गेल्यानंतर लोकांमध्ये एवढा उत्साह आहे की प्रत्येक गावातील जनता मतदार सगळे सांगताय की स्वर्गीय नानांच्या काळात आमच्या गावात ही अशी अशी योजना झाली होती। त्यामुळं आम्हाला त्या गोष्टीचा सुद्धा चांगल्या प्रकारचा फायदा होत आहे। आपल्या इथं तर कोणत्या ज्वलंत समस्या आहे असं वाटतं? आमच्या इथली मुख्य समस्या म्हणजे पाण्याची पिण्याची पाण्याची सांडपाण्याची पण आहे शेतीच्या पाण्याची पण खूप मोठी समस्या आहे। जर तुम्ही निवडून आले तर शेतकऱ्यासाठी काय करायचं या समस्येवर? जिल्हा परिषदच्या माध्यमातून जो काही आवाज उठवता येईल या लोकांच्या समस्येसाठी तो आवाज तर नक्कीच आम्ही सभागृहात उचलू अशी मी ग्वाही देतो आणि गेल्या अनेक दिवसापासून विधानसभेच्या या निवडणुकीच्या वेळेस वॉटरग्रीड योजनेचा विषय आहे। जनतेला बोललं जातं की वॉटरग्रीड योजना 2014 पासून लोकांना बोललं जातं की आता ह्या काळात पूर्ण होईल। 19ला सुद्धा शब्द दिले गेले की आता 1 वर्षात पाणी येईल पण आणखी पण कुठेही पाणी यायला पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था या भागात होत नाही। त्यामुळे जनता पाण्याच्या बाबतीत खूप परेशान आहे। त्यामुळं आमच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या माध्यमातून उद्या लोकांनी संधी दिली तर जो काही त्यासाठी आवाज उठवता येईल त्या आवाज उठवण्याचा नक्कीच प्रयत्न करू। आपला स्वर्ग कोण आहे असं वाटतं? काय कुस्ती खेळत असताना समोर कुणालाही कमी लेखू नये ज्यांची स्पर्धक जनता ठरवत असते कुठल्या व्यक्ती हा योग्य आहे या पदासाठी। त्यामुळे जनतेवर पूर्ण आमचा विश्वास आहे की जनता आम्हाला न्याय देईल। आपण भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि त्यामुळं प्रवेश केला होता तिकीट देण्याचे आपल्याला हे दिलं होतं का किंवा नाही? भाजपमध्ये प्रवेश करत असताना आम्हाला वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं होतं की आपली युती होणार नाही आणि युती होणार नाही त्याच कारणाने आम्ही सर्वांनी आम्हाला निर्णय घेतला होता। परंतु स्थानिक लेवलला काही कुरघोडी करण्याचा प्रयत्न झाला युतीच्या संदर्भात आणि
आणि आमच्यासारख्याला कुठंतरी डावलल्या गेलं पाहिजे याच हेतूने ही युती करण्यात आली होती. परंतु आम्ही पुन्हा आमच्या जुन्या घरी आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या माध्यमातून आज जनतेसमोर जात आहोत आणि नक्की आम्हाला यात न्याय मिळेल. महिला सुरक्षेबद्दल काय? महिला सुरक्षेबद्दल माझं नेहमी आता आमची कन्या विद्यालय असेल, जिल्हा परिषद शाळा असेल, आमच्या आजूबाजूच्या परिसरातून अनेक विद्यार्थीच असतात. महिलाही आता मोठ्या प्रमाणात आठवडा बाजारपेठ मोठी असल्यामुळं येत असते. आम्ही पोलीस चौकीची सुद्धा या ठिकाणी मागणी केलेली आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून. आणि आम्ही वैयक्तिकसुद्धा कुठल्याही महिलेला, प्रत्येक येणारी महिला ही आमची आडूळमध्ये येणारी महिला ही आमची कधी आई असेल, बहीण असेल लागत असते. आणि त्याच माध्यमातून आम्ही सुद्धा काम करतो की त्यांनाही कुठं अडचण नाही आली पाहिजे. आपल्यासुद्धा कुठंतरी त्या आपल्या एक ताई लागता, आपल्या बहीण लागता, आई समान असता. त्यामुळं मी माझी एक वैयक्तिक यंत्रणा कुणालाही अडचण आली महिला वर्गाला तर नक्कीच आमचे जे कार्यकर्ते आहेत ते मदत करत असतात. सर आडोळीमध्ये बाजारपेठ आहे, चांगली बाजारपेठ आहे, तर इथं इंग्लिश मिडियम स्कूल्स वगैरे आहेत, त्याच्याबद्दल काय विचार आहे मुलांच्या शिक्षणाचं? तर इंग्लिश मिडियम स्कूल आहे, परंतु तशी क्वालिटी पाहिजे त्या क्वालिटीची तर नाही आहे. परंतु शहर जवळ असल्यामुळं काय होतं, त्याला वाव पण नाही भेटत. त्यामुळे सगळ्या पालकांचं एक ध्येय असतं की आपला मुलगा, आपला विद्यार्थी शहरी भागात शिकला पाहिजे. त्यामुळे इथे विविध आता इथे घाटा पाट्यापासून जवळ तिथे मोठं एज्युकेशन हब झाल्यासारखं झालं आहे. तिथं मोठ्या मोठ्या शाळा तिथं आलेल्या आहेत आणि त्यांच्या बसेस आठवडा येतात. त्यामुळे इंग्लिश मिडियम वाव भेटतो. त्यामुळे सगळे जे विद्यार्थी आहेत त्या भागात जात असतात. त्यामुळं आठवडा काही इंग्लिश त्या वाव नाही भेटत असल्यामुळे. ओके, धन्यवाद सर.